शरीर कमवायचं आहे, ज्या काळामध्ये निरोगी राहून पुढच्या भावी आयुष्याची वाटचाल सुरू करायची आहे. काही वेळेस जेव्हा अल्कोहोल अवेलेबल असते ॲडिक्टेड पेशंटमध्ये, आता आपण ॲडिक्टेड पेशंटबद्दल बोलतोय. बरं, सगळी व्यसनं खराब असतात का? नाही. मग चांगलं व्यसन कोण सांगेल? आणि मूवीज मध्ये पण तेच दाखवतात. कोणता पिक्चर आहे तो? थ्री इडियट्स. ते कसं व्यसन आहे बरोबर? हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फ्रेंड्स, तयारी वगैरे झालेली आहे कॉलेजची. तर आता जाते कॉलेजमध्ये. बोला. हो हो, जेवण वगैरे झालं. आम्ही लावून घेतो. तर फ्रेंड्स, आज आमच्या कॉलेजमध्ये एक NSSचा प्रोग्राम आहे, ड्रग्ज अवेअरनेसचा. तर त्याची तयारी चालू आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. Awareness about drug addiction and its prevention. Drug addiction is not merely a personal problem, it can affect an individual's physical and mental health. Sir, to felicitate our guest, Dr. Prasad Bansod. Give a huge round of applause, students. रिस्पेक्टेड डायस अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स, आजचा विषय तसा फार गंभीर आहे. ज्या काळामध्ये शरीर कमवायचं आहे, ज्या काळामध्ये निरोगी राहून पुढच्या भावी आयुष्याची वाटचाल सुरू करायची आहे, त्या काळामध्ये जर अशी विपरीत परिस्थिती ओढवली आणि आपल्या वयाला अनुरूप वर्तन न करता आपण जर चुकीचं वागलो तर काय दुष्परिणाम होऊ शकतात. आणि नंतर मग मुख्यमंत्री सहायता कक्ष आणि बाकी सगळ्या गोष्टींची आजच्या प्रॉस्पेक्टमध्ये काय गरज पडते. एक छोटासा प्रसंग सांगतो. यवतमाळातल्याच एका नामांकित कॉलेजमध्ये, म्हणजे आपल्याला ही ग्रॅव्हिटी माहीत पडत नाही, काय व्यसनमुक्ती मी थोडी करतो, मला तर छोट्या मोठ्या अशा सवयी आहे, पण ग्रॅव्हिटी किती असू शकते या प्रसंगाची हे तुम्हाला फक्त सांगण्यासाठी हा छोटासा प्रसंग सांगतो. तुमच्यासारखा एक मित्र ज्याचे वडील ॲटो चालक आहेत आणि इंजिनिअरिंगला लागला, एका कॉलेजमध्ये गेला, तिथे त्याचं शिक्षण सुरू झालं आणि वाईट संगतीत म्हणा किंवा अशा कुठल्या परिस्थितीत म्हणा, घरच्या परिस्थितीचं भान न ठेवता जेव्हा की एकीकडे अशिक्षित मायबाप पोटाला चिमटा काढून त्याला इकडे शिकवायसाठी सगळे पैसे पाठवत आहेत आणि कामाच्या ओघात म्हणा, गरज त्याची अशा पद्धतीने डेव्हलप झाली म्हणा की तो चुकीच्या संगतीत गेला आणि त्याचा परिणाम असा झाला की एक दिवशी छोट्याशा नशेत असेल कुठल्या तरी, किंवा नशेत भान विसरणं असं जे म्हणतो तशी एखादी अवस्था असेल. तिसऱ्या मजल्यावरनं तोल गेला, खाली पडला. नशीब असं की थोडक्यात मार हुकला, खाली एका गाडीवर पडला आणि सगळं घर हादरलं. गरज नसताना आयफोन घेतला गेला, त्याचे हप्ते थकले आणि अख्खा परिवार एका सेकंदात संपला. ही सिव्हिअरिटी आपल्याला आपल्या वयात जाणवत नाही, पण या वयात जर आपण ह्या सिव्हिअरिटीकडे लक्ष दिलं, या सगळ्या गोष्टींना समजून घेतलं, तर मात्र तुमच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडू शकतो. शेवटी तुमच्यातलेच काही विद्यार्थी CEO गुगलचे होतात, तुमच्यातलेच काही विद्यार्थी अशा परिस्थितीला सामोरे जाऊन आयुष्य संपवतात. फरक आपल्या हातात आहे, काय करायचं. आणि अशा ठिकाणी मुख्यमंत्री सहायता कक्ष मदत करतो. मूळ उद्देश मुख्यमंत्री सहायता कक्षाचा काय आहे? काहीसं वातावरण असते गावात, पण असं नाहीये एका रात्रीत सिलेबस संपवू शकतात ही पोरं, एका रात्रीत तुमचे असाइनमेंट कंप्लीट करू शकतात ही पोरं. इतकं जबरदस्त टॅलेंट या पोरांमध्ये असतं. पण त्या टॅलेंटला छोटासा धूर लागतो. म्हणजे रेल्वेचे इंजिन धूर सोडलं तर समोर जातं. कधी कधी या पोरांना असं वाटत असेल की एखादा झुरका आपण मारला तर आपण त्या कम्प्लिशनमध्ये समोर जाऊ आणि आपलं टार्गेट एका रात्रीत पूर्ण करू. अशा ह्याच्यातून सुरू झालेली सवय ते शेवटच्या फुफ्फुसात कार साठेपर्यंत वाढत जाते. ऑन एन ॲव्हरेज कॅन्सरचं एज जर आज काही झालं असेल तर नियर अबाउट 35 to 40 years. म्हणजे जिथे खरं आयुष्य सुरू होतं, जिथे आपल्यावर सांसारिक जबाबदाऱ्या येतात, त्या ठिकाणी आपली हिट विकेट राहते. सिगरेटच्या पाकिटावरची ती चेतावणी आपण वाचत नाही आणि छोटासा एक कुठला तरी इम्पल्स असतो डोक्यात आलेला, ती बायोलॉजी जी सोडत नाही म्हणतो ना, ती इथेच आहे. की त्या छोट्याशा इम्पल्सवर तुम्ही जर मात करू शकले तर या व्यसनापासून आपण दूर सुटतो. गोष्टी आणि वाईट विचार हे पसरवावं लागत नाही, आपण स्वतःहून त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. चांगल्या विचाराला मात्र मेहनतीने रुजवावं लागतं आणि हा विचार जर आपण आपल्या आयुष्यात रुजवला तर आणि तरच
हा व्हायरस कम्प्लीट डिलीट केला जाऊ शकतो. ऍडिक्शन टॉपिक आहे. ऍडिक्शन म्हणजे काय असते कोणी सांगू शकता का? फर्स्ट इयर सेकंड इयर ऍडिक्शन काय असते कधी ऐकलं नाही का? व्हॉट इज ऍडिक्शन? आहारी झाले. आहारी जाणे, बरोबर आहे. आणखी आहारी जाणे म्हणजे ॲडिक्टेड होणे मराठीमध्ये. ठीक आहे, मराठीमध्ये आहारी जाणे सांगितलंय त्यांनी. एनिवन थोडंसं आणखी करेक्ट? न्यूरोबायोलॉजी लेवल. सगळे सायन्सचे स्टुडंट आहे ना? काय असते न्यूरोबायोलॉजी? काय घडते याच्यामध्ये? काय न्यूरो ट्रान्समिटर्स, डोपामिन, सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन. ॲडिक्शनमध्ये तुमचं इन्व्हायरमेंट इन्व्हॉल्व आहे, होस्ट आहे आणि एजंट आहे. एजंटमध्ये कोणत्या प्रकारचं तुम्ही ॲडिक्शन करता? ॲडिक्शन म्हणजे आपण एक स्पेसिफिकली त्याला ड्रग म्हणू. ड्रग्स मीन्स अल्कोहोल, निकोटीन, कॅनाबिस, एनी टाईप ऑफ ड्रग. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचं टाईप, फ्रिक्वेन्सी आणि क्वांटिटी ऑफ ड्रग यूज. देन होस्ट म्हणजे तुमचे जेनेटिक्स. तुमचं इमोशनल ब्रेन आहे तो रिॲक्ट करतो आणि त्या सबस्टन्सला परत मिळायला पाहिजे म्हणून असं ब्रेनला सांगतो किंवा एक जे आपले वायरिंग आहे, कनेक्शन आहे, न्यूरो ट्रान्समिटर, त्याच्यानुसार तो त्याला ऑर्डर देतो. पण कसं असतं का काही वेळेस जेव्हा अल्कोहोल अवेलेबल असते ॲडिक्टेड पेशंटमध्ये, आता आपण ॲडिक्टेड पेशंटबद्दल बोलतोय, अल्कोहोल अवेलेबल नसते तेव्हा विड्रॉलमध्ये जातात. त्यांना ट्रेमर्स होते, कधी कधी फिट्स पण येतं, रम फिट्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे, काही ॲडल्ट्स लोक तुम्ही बघितलं आहे आपले फॅमिलीमधले किंवा आपल्या रिलेटिव्हमध्ये. ठीक आहे, त्यांना विड्रॉल फिट्स येतात कारण की ते अल्कोहोल नाही मिळालं. अल्कोहोल जर घेतलं तर ते ट्रेमर्स कमी होतात, फिट्स कमी होते आणि त्यांचे चिडचिडेपणा, इरिटेबिलिटी, जे इन्सॉम्निया वगैरे आहे सगळे त्रास कमी होतात. का बरं होते? की हे ते ॲडिक्शनमध्ये गेलेले असतात. ही ॲडिक्शन सायकल आहे ब्ल्यू कलरची. ही ॲडिक्शन सायकल सतत चालू राहते. ठीक आहे, आणि लास्ट स्टेज आहे प्री ऑक्युपेशन आणि अँटिसिपेशन. ते प्रत्येक वेळेस प्री ऑक्युपाईड असतात, कधी सबस्टन्स मिळेल, क्रेविंग होत राहते किंवा त्यांचं ब्रेन काम नाही करत. जेव्हा तुम्ही जिम करता तेव्हा पण पेप्टाइड्स, एंडोकॅनाबिनॉइड्स किंवा पेप्टाइड रिलीज होतात, डोपामिन रिलीज होतं आणि हॅपी वाटतं. किंवा डान्स करता, सिंगिंग करता, आहे की नाही, स्विमिंग करता, त्यावेळेस ते नॉर्मल फिजिओलॉजी आहे. बट जेव्हा डिप्रेस होतं, कोणाच्या आईवडीलची डेथ झाली आहे का काहीतरी झालं तर डिप्रेशनसाठी तुमचं स्ट्रेस हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे. CRF म्हणजे कॉर्टिकोसॉल रिलीजिंग फॅक्टर. अल्कोहोल काय करतं? आपलं जे होमिओस्टॅसिस आहे, फिजिओलॉजी जी असते ना आपली, हॅपीनेस आणि कधी कधी सॅड असतं किंवा काही आयुष्यात असं निगेटिव्ह घडलं, ते अल्कोहोल हे बेस लाईन चेंज करतो. बेस लाईन चेंज करतो पॉईंट A to B. ठीक आहे, पॉईंट A खाली चाललाय बघा, पॉईंट A खाली चाललेला आहे आणि डार्क साईडकडे चाललाय. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही क्रॉनिक अल्कोहोल घेतलं तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. ठीक आहे, आणि नॅचरल हॅपीनेस नाही मिळत. तुम्ही स्विमिंग करताय, डान्सिंग करताय, गाणे म्हणताय तर तुम्हाला डोपामिन सिक्रेट नाही होत. ब्रेन म्हणतो की अल्कोहोलच पाहिजे किंवा निकोटीनच पाहिजे किंवा कॅनॅबिस पाहिजे, गांजा पाहिजे, तेव्हा हॅपीनेस होते. ठीक आहे, इन्स्टा सतत 10 वेळा बघणं किंवा त्याला क्रेविंग्स होणं ते पण ॲडिक्शनच आहे. इंटरनेट ॲडिक्शन, सगळे ॲडिक्शन एकच प्रकारचे आहे. पॉर्न ॲडिक्शन, कॅनॅबिस ॲडिक्शन, अल्कोहोल ॲडिक्शन, हे सगळे ॲडिक्शन आहे. इव्हन गॅम्बलिंग जे मटका वगैरे बोलतो मराठीमध्ये, ते पण एक टाईप ऑफ ॲडिक्शन. ठीक आहे, तुम्ही जर नॅचरली हॅपी असाल तर ते डोपामिन सिक्रेट करणं आणि रिवॉर्ड मिळवणं, हॅपीनेस क्रिएट करणं हे मिडब्रेनचं काम आहे. पण अल्कोहोल काय करतं? त्याला हायजॅक करतो. स्वतःच्या मनाचीच करायला लावतो. मी जेव्हा अल्कोहोल घेईन तेव्हा हॅपीच ठेव ब्रेनला, नाहीतर अदरवाईज डिप्रेशनमध्ये ठेव. ठीक आहे, आपले ब्रेनचे पार्ट बेसल गॅंगलिया आहे, अमिग्डाला आहे आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. याच्यामध्ये ब्ल्यू कलरमध्ये जो पर्पल कलर आहे तो बेसल गॅंगलिया आहे, ते रेड कलरमध्ये अमिग्डाला आहे आणि ते ग्रीन कलरमध्ये आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. तर हे तिन्ही पार्ट खूप महत्वाचे आहे कोणत्याही प्रकारच्या ॲडिक्शनमध्ये. ठीक आहे, दिमाग होश में नहीं रहता है. एक्झॅक्टली. ठीक आहे, याच्यामध्ये काय आहे? इंटॉक्सिकेशन. त्या नशेमध्ये जर असेल व्यक्ती तो काही करू शकतो. किंवा दुसरी पॉसिबिलिटी आहे, जर एक व्यक्ती 10 वर्षापासून नशा करतोय आणि त्याला हॅल्युसिनेशन यायला लागतात, भास होतात. कालच एक पेशंट होता माझ्याकडे, प्रॉपर मध्ये असं त्याला हॅल्युसिनेशन होत होते. त्याच्या आईने आणलं होतं ओपडीमध्ये. तिला भास व्हायचं की अरे तू काही कामाचंच नाही आहे, असं आहे, टेरेसवर फिट थोडा काही कर. तर सुसाईड पण करू शकतात ना. आणि तेच जर भास त्याला होत असेल की तो तुझा दुश्मन आहे किंवा तो काही कामाचं नाही आहे, त्याला मारून टाक, तर असे अटेम्प्ट पण करतात लोक. असे घडलेले आहेत. ठीक आहे, असे प्रकरण घडतात. पण त्या हॅल्युसिनेशनमुळे त्याला भास होते आणि ते लोक अटेम्प्ट पण करतात. यवतमाल का जो मेडिकल कॉलेज है वहाँ से डॉक्टर्स की टीम आई है. इन लोगों ने एडिक्शन के बारे में आप लोगों को शॉर्ट टाइम में बहुत कुछ बताया है और मुझे लगता है कि हार्डली आप 1 से 2% सुन लिए होंगे या समझ लिए होंगे. मगर एक लाइन में अगर इसको बताया जाए तो बुराइयां जो है किसी भी प्रकार की हो, चाहे आप हमेशा मोबाइल में व्यस्त रहते हो
या हमेशा निगेटिव एटीट्यूड में रहते हैं। कोणत्या कोणत्या प्रकारचं ऍडिक्शन असतं कोणी सांगेल का? व्यसन कोणत्या कोणत्या प्रकारचं असतं? याला गांजा माहिती आहे, अजून दारू. बरं, सगळी व्यसनं खराब असतात का? नाही. मग चांगलं व्यसन कोण सांगेल? अभ्यासाचं व्यसन आहे? नाही, बरोबर आहे. म्हणूनच तो गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला सिलेक्ट आहे. ही गोष्ट आहे. कोणतं व्यसन असतं? तुला कोणतंच व्यसन नाही. झोपेचं व्यसन आहे, ते पण एक व्यसन असतं. बरं, त्यामुळे माणूस शांत झोपतो. तो म्हणतो शवासन करतोय, आणि मग ते त्याचं व्यसन एक सवयीमध्ये बदलून जातं. आपण काही प्रेझेंटेशन वगैरे नाही लावणार आणि बिलकुल बोर नाही करणार. आपण संवाद करायला आलो आहे. माझा एकच उद्देश आहे, इंजिनिअरिंग स्टुडंट सोबत आपण का इथे आपण आता का संवाद साधतो आहे. नॉर्मली एक इमेज जी समाजामध्ये आहे, इंजिनिअरिंगचे स्टुडंट म्हणजे बिघडलेले मुलं. ऐकलंय का तुम्ही? आणि मूवीज मध्ये पण तेच दाखवतात. कोणता पिक्चर आहे तो? 3 Idiots. ते कसं व्यसन आहे बरोबर? 3 Idiots नाही रे. है ना? त्या मूवी मध्ये काय दाखवतात, तो आमिर खान आणि ते सगळं सिगरेटा पितात, दारू पितात आणि मग प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये जाऊन जे नको करायला ते करतात. तुम्ही लोक नाही करत नसं का? आम्ही चांगले आहे सर. पण मग ती इमेज का बनली आहे? जी व्यसनांची सुरुवात असते ना मित्रांनो, ती या एज मध्ये सुरू होते कुठेतरी. 16वं, मुलींनी हा शब्द नेहमी ऐकला असेल, 16वं वरील धोक्याचं. ऐकलंय का? आता मुलांना पण लागू आहे. यांचे 16वं वरील धोक्यात असतं, कारण की इथून सगळे व्यसनांची सुरुवात होते. कोणतरी वा यार, थँक्यू सो मच. या जेन्झी मध्ये कोणतरी आहे की जे नाटक वगैरे बद्दल माहिती आहे. राम गणेश गडकरींचं एक सुंदर नाटक होतं. काय नाव होतं बेटा? यस, गुड, क्लॅप फॉर अवर. तो त्या नाटकाचं नाव होतं एकच प्याला, आणि त्या नाटकाचा जो काही गाभा होता तो असाच होता की त्या एकच प्यालापासून ती सुरुवात होते आणि मग त्याचा अंत कुठेच नाही. कारण की जसं सरांनी सांगितलं की डोपामिन एकदा रिलीज व्हायला सुरुवात झाली की मग तुम्हाला आनंद मिळायला लागतो त्या गोष्टीतून, आणि मग वाटतं की अजून अजून हे करायला पाहिजे. आणि ती सुरुवात तिथूनच होते. आपण मित्रांचं पियर प्रेशर, ज्यांनी सरांनी एक शब्द वापरला, पियर प्रेशर म्हणजे त्या मित्रांचं प्रेशर. आज पार्टी करेंगे, आज बैठेंगे, आज क्या हुआ तो आज हमारा सेमिस्टर का रिजल्ट बहुत अच्छा है, ये नंबर 1 है, ये पार्टी देगा, इसका बर्थडे वो पार्टी देगा, चलिए ढाबे पे. किती लोक पार्ट्या करतात? खरं खरं बोलायचं, सर्वेले आहे, कोणीच नाही. मॅडम किती पार्ट्या करतात? करत असताना बऱ्याचशा गोष्टी, मी सुद्धा सायन्सचा विद्यार्थी आहे, प्रॅक्टिकल करत असताना खूप साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या आपल्या नॉलेजमध्ये नसतात. मला माहिती आहे, किर्चॉफला माहिती आहे, त्या न्यूटनला माहिती होते का नाही माहिती होतं. बऱ्याचशा गोष्टी अशा झालेल्या आहेत. आता नवीन नवीन डेव्हलपमेंट येत आहे, त्याच्यामध्ये नवीन नवीन शोध आमचे इंजिनियर घेत आहेत, डॉक्टर्स घेत आहेत, आणि या सगळ्या आपल्या सगळ्यांना या नवीन शोधासाठी म्हणून मी माझ्याकडनं मुख्यमंत्री साहेबांच्या शुभेच्छा पण देतो. आणि तो आनंद तुम्ही सर्वांनी आपल्यामध्ये आत्मसात करावा अशी मी विनंती करतो, आणि हे माझे 2 शब्द मी संपवतो. धन्यवाद. Respected sir, principal, honored chief guests, dear teachers and my friends, good afternoon everyone. As we reach to the end of this wonderful event, and it is my distinct honor to privilege this vote of thanks. First and foremost, we express the heartfelt gratitude to our chief guest, and our sincere thanks goes to our principal, staffs, teachers who really guide, supports and trust in making these events possible. We also thanks to our technical team volunteers who work tirelessly behind the scenes to keep everything running smoothly. And thank you everyone. Let's have a big clap for everyone. फ्रेंड्स, फायनली प्रोग्राम वगैरे झालेला आहे. आता सर्व मुलं जात आहे. या ठिकाणी कोऑर्डिनेटर नाही झालं. चलो बाय बाय. सर नाही आले अजून. जय, आज काय स्पेशल? आज प्रोग्राम झाला कॉलेजमध्ये, आला नाही तू? ॲडिक्शनचं होतं, ड्रग्स ॲडिक्शन. आरामात जा रे, आरामात. तर हॅलो फ्रेंड्स, फायनली आलो मी आता रूमवरती. आज तुम्ही ब्लॉग कंप्लीट पाहिलाच असेल. आज आमच्या कॉलेजमध्ये जे ॲडिक्शन अवेअरनेस प्रोग्राम राहतो तो प्रोग्राम ऑर्गनाईज झाला होता. यवतमाळमधील जे GMC आहे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, तिथले नामांकित डॉक्टर आले होते, ज्यांनी ॲडिक्शनबद्दल, त्याच्या अवेअरनेसबद्दल माहिती वगैरे सांगितली. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगसाल. आज जो कॉलेजमध्ये प्रोग्राम झाला तो मला खूप म्हणजे हेल्पफुल वाटला, कारण त्या प्रोग्राममध्ये जे ॲडिक्शन अवेअरनेस आहे, जे की आमचं सध्या यंग एज आहे, जे यंग एजची मुलं असतात, म्हणजे जवळपास
16पासून तर म्हणजे जिथून ज्यांना टर्निंग पॉईंट असते लाईफचा 16पासून तर 25पर्यंत जे एजचे मुलं राहतात मुली राहतात त्यांना ॲडिक्शनचे चान्सेस खूप जास्त असतात. तर या वयातच त्यांना ॲडिक्शन अवेअरनेसबद्दल जर व्यवस्थित माहिती जर मिळाली नाही तर ते चुकीच्या मार्गावर जाऊ शकतात. म्हणून हा प्रोग्राम मला खूप म्हणजे हेल्पफुल वाटला. म्हणजे जसं की आता ॲडिक्शन होण्याचे काय काय कारणं असू शकतात, जर ॲडिक्शन झालं तर त्याची ट्रीटमेंट कशी करायची किंवा स्वतःला कसं वेल प्रिपेअर करायचं, जसं आपण मेडिटेशन वगैरे करू शकतो, स्वतःला टाईम देऊ शकतो. तर या टाईपमध्ये तर त्या प्रोग्राममध्ये भरपूर काही माहिती म्हणजे मोठे मोठे डॉक्टर आले होते यवतमाळचे. तर त्यांनी म्हणजे कन्सल्ट केलं मुलांना किंवा ॲडिक्शन वगैरे करू नका, तुमचं करिअरचं शेवटी राहते, कारण करिअर घडवणं हे आपल्या हाती राहते. तर करिअरसाठी आणि ॲडिक्शन अवेअरनेससाठी जो प्रोग्राम होता तर सरांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन वगैरे केलं. जर हा व्हिडिओ ॲडल्ट्स वगैरे पाहत असतील तर त्यांना मी सजेस्ट करतो की तुम्ही तुमचे जे मुलं आहेत 10 वर्षाचे 15 वर्षाचे 12 वर्षाचे तर फ्रेंड्स हा जो ब्लॉग आहे हा ॲडल्टपर्यंत जर पोहोचत असेल माझ्याकडून तर मी त्यांना एक सजेस्ट करतो की तुमचे जे लहान मुलं वगैरे आहेत किंवा जे फ्रेंड्स आहेत किंवा कझिन्स वगैरे आहेत तर त्यांना पण हा ब्लॉग दाखवा, हा व्हिडिओ दाखवा, जेणेकरून त्यांना ॲडिक्शन अवेअरनेसबद्दल माहिती होणार. कारण सध्याच्या काळामध्ये जे ड्रग्स अल्कोहोल ह्या सर्व ज्या काही गोष्टी आहे याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. जसं की मी आता इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, कॉलेज लाईफमध्ये म्हणजे सर्वाईव्ह करायचं तर मला माहिती आहे ह्या गोष्टी. तर जे लहान मुलं वगैरे असतील किंवा जे ॲडल्ट्स हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी त्यांच्या लहान मुलांना किंवा त्यांच्या एरियामधल्या लोकांना हा व्हिडिओ सजेस्ट करा, जेणेकरून हा ब्लॉग मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्याकडे एक अवेअरनेस माहिती होणार ॲडिक्शनबद्दल. तर चला आजचा ब्लॉग जर जास्त एक्सटेंड केला तर खूप मोठं होऊन जाईल. तर आता इथं बसून सध्या बाहेर पाहू शकतो या ठिकाणी. तर चला फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलची नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. जी व्यसनाची सुरुवात असते ना मित्रांनो ती या एजमध्ये सुरू होते कुठेतरी 16व Last time we talked, you had nothing to say. You chose to walk, give what we had away.